महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पुणे तालुक्यातील वडेल या ठिकाणी गेल्या महिन्यात कापूस या पिकाची लागवड केली होती। फॉरेस्टला लागून या ठिकाणी शेतकरी आहेत श्री गंगाराम वेडू मोरे, कैलास वेडू मोरे व तसेच पोपट गोविंदा टेडे या शेतकऱ्यांचं, तिघ शेतकऱ्यांचं जंगली रानडुकरांनी फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। खरं तर वारंवार हे नुकसानीचा प्रकार या भागात होतच आहे। गेल्या महिन्यात केळी या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं। तसेच आता चालू या 2 दिवसात 6 एकर रान या ठिकाणी उद्ध्वस्त करून कापूस या पिकाचं रान उद्ध्वस्त केलेलं आहे जंगली रानडुकरांनी। आम्ही वारंवार निवेदनं देऊन या वन विभागाला पाठपुरावा करून वन विभाग कुठल्याच प्रकारचं लक्ष देत नाही आहे आणि या जंगली रानडुकरांना आळा घालावा अशी मागणी येथील शेतकरी करत असून तरी वन विभाग कुठल्याच प्रकारचं दखल न घेता या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी देखील सुद्धा करत नाही आहे। खरंच खूप चिंतेचा विषय आहे आणि हे नुकसान होतच चाललेलं आहे। तरी आमची वन विभागाला कळकळीची विनंती आहे की या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा व पाहिजे तशी भरपाई मिळत नसल्याने भरपाई देखील नुसती असमाधानकारक मिळत असल्याने येथील शेतकरी खूप चिंतेचा विषय ठरलेला आहे। कारण की कुठलं पीक घ्यावं कुठलं पीक न घ्यावं हे फार मोठं आता संकट या शेतकऱ्यांना उभं आहे। पावसाळ्याचं संकट आहेच, पण या तिसगाव वडेल परिसरात खरं तर जंगली रानडुकरांचं फार मोठी संख्या असल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत आणि याची दखल वन विभागाने तात्काळ घ्यावी अशी वन विभागाला आमच्या शेतकऱ्यांकडून विनंती आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।